नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनलवरती घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड हॅक्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते, जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात. चला, आजच्या या व्हिडिओत सुद्धा अशाच उपयुक्त टिप्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. जशी की आजची आपली पहिली टिप आहे या चहा पावडरविषयी. रोजच्या चहासाठी ज्यावेळेस ही चहा पावडर आपण चहा उकळताना टाकतो, चहा उकळून झाल्यानंतर गाळून कपमध्ये घेतो, त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल चहा पूर्ण पिऊन झाला तरी सुद्धा कपाच्या तळाशी बऱ्यापैकी चहाची बारीक अशी पावडर ही नेहमी आपल्याला दिसते. आता ही चहा पावडर चहा पिताना बराच वेळ डायरेक्टली आपल्या पोटातही जाते. मग अशी ही चहा पावडर पोटात जाणं आपल्या शरीरासाठी नेहमीच घातक ठरू शकतं. मग काय करायचं? ज्यावेळेस मार्केटमधून तुम्ही चहा पावडर विकत आणाल, ही चहा पावडर डायरेक्टली चहासाठी न वापरता सगळ्यात आधी सगळी चहा पावडर बारीक अशा चाळणीने चाळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहाल सगळी चहा पावडर चाळल्यानंतर बारीक असा चहा पावडरचा भुगा ताटात आपल्याला इथे दिसतोय. हाच तो चहा पावडरचा बारीक भुगा आहे जो चहा पित असताना आपल्या कपमध्ये आपल्याला दिसतो. तर हा बारीक भुगा आपल्याला सेपरेट करायचा. गाळणीमध्ये वरती जी चहा पावडर आहे ती रोजच्या चहासाठी वापरायची. आता तुम्ही म्हणाल ही चहा पावडर फेकून द्यायची का? तर अजिबातच नाही. याचा खूप ठिकाणी तुम्ही उपयोग करू शकता. एकतर काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी, झाडांसाठी छान फर्टिलायझर म्हणून सुद्धा चहा पावडर खूप उपयोगाची ठरते. त्याचबरोबर चहा पावडरचे भरपूर असे उपयोग आपल्या घरामध्ये होऊ शकतात, ज्याचा सेपरेट डिटेलमध्ये व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे, ज्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपली पुढची टिप आहे कढीपत्त्याविषयी. पहा, रस्सा भाजी असो, सुकी भाजी किंवा कुठलेही नाश्त्याचे पदार्थ सगळ्या भाज्यांमध्ये ऑलमोस्ट आपण कढीपत्ता वापरतो. आता कढीपत्ता हा आपल्या शरीरासाठी, केसांसाठी किती फायदेशीर आहे हे काही वेगळं सांगायला नको. परंतु तुम्ही पाहिलं असेल, उदाहरण घ्यायचं झालं तर पोहेच. तर पोह्यांमध्ये जर कढीपत्ता टाकला तर ताटात सर्व्ह केल्यानंतर सगळ्यात आधी वेगळा निघतो तो म्हणजे हा कढीपत्ता. मग फक्त फोडणीतच नाही तर खाताना सुद्धा आपल्या पोटात सुद्धा हा कढीपत्ता जावा यासाठी ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. आता फोडणी करताना आपण नेहमी काय करतो, पूर्ण अखंड हे कढीपत्त्याची पानं फोडणीमध्ये टाकतो. परंतु त्यामुळे ही कढीपत्त्याची पानं सेपरेटही होतात. मग असं न करता काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या भाजीसाठी किंवा अशा ब्रेकफास्टच्या पदार्थांसाठी कढीपत्ता लागणार आहे, त्यावेळेस तो असाच अखंड न टाकता तो अगदी कोथिंबीरसारखा बारीक कट करून घ्यायचा आणि त्यानंतरच तुम्ही हा फोडणीमध्ये वापरा. त्यामुळे हा कढीपत्ता जेवणासोबत आपल्या पोटातही जाईल, सहज काही सेपरेट होणार नाही. त्याचबरोबर एखादी ग्रेव्हीची, मसाल्याची भाजी जर तुम्ही बनवत असाल, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इतर मसाल्यांसोबत काही पानं कढीपत्त्याची सुद्धा नक्की वाटा, ज्यामुळे कढीपत्त्याचे सगळे गुणधर्म आपल्या शरीरातही जातील. कढीपत्ता काहीच सेपरेट निघणार नाही. तर कढीपत्त्याची ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपली पुढची टिप आहे हिंगाच्या या डब्बीविषयी. पहा, ज्यावेळेस मार्केटमधून आपण हिंगाची ही नवीन डब्बी आणतो, त्यावेळेस ही डब्बी पूर्णपणे सील असते. आता वापरण्याआधी बरेच जण काय करतात, हे सील असं काही कट करून घेतात. डायरेक्टली कढईमध्ये टाकताना त्यामुळे जास्त प्रमाणात हिंग कढईमध्ये आपल्या पडतं किंवा अशीच मोठ्या प्रमाणात सील खोलल्यामुळे हिंगाचा जो वास आहे तो सुद्धा निघून जातो. बऱ्याच वेळ त्याचा फ्लेवरही कमी होतो. मग असं होऊ नये यासाठी ज्यावेळेस नवीन हिंगाची डब्बी ज्यावेळेस मार्केटमधून तुम्ही आणाल, त्यावेळेस त्याचं सील न फाडता एखाद्या टोकदार वस्तूने त्याला असे 4 ते 5 होल्स करा आणि असे होल्स करून ही हिंग वापरा. त्यामुळे एकतर काय होईल, हिंगाचा वासही जास्त बाहेर जाणार नाही, त्याचा फ्लेवर ॲज इट इज राहील आणि ज्यावेळेस एखाद्या पदार्थासाठी कढईत, पॅनमध्ये वगैरे हे हिंग तुम्ही टाकाल, त्यावेळेस अगदी हवं तेवढंच लिमिटेड हिंगही पडेल. तर हिंग वापरण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपली पुढची टिप आहे बटाटे साठवून ठेवण्याविषयी. मला बऱ्याचशा कमेंट अशा आल्या होत्या की बटाटे साठवणूक करण्याविषयी काही टिप्स सांगा. कारण बटाटा हा असा पदार्थ आहे की नेहमी आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतोच. प्रत्येक भाजीमध्ये चव वाढवणारा बटाटा हा सगळ्या भाज्यांपैकी सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा आपल्या किचनमध्ये येतो. मग हा बटाटा साठवून ठेवायचा कसा, ज्यामुळे तो लवकर सडणार नाही किंवा त्याला मोड वगैरे सुद्धा येणार नाही. तर त्याच्या काही खास टिप्स पहा. मार्केटमधून बटाटे सगळ्यात आधी अशा बॅगमधून आपल्या घरी येतात. त्यामुळे बटाटे मार्केटमधून आले की सगळ्यात पहिल्यांदा या कॅरी बॅगमधून ते सेपरेट करायचे, हवेशीर ठेवायचे. आता बटाटे निवडताना सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. योग्य बटाटे कसे निवडायचे, तर एक म्हणजे बटाटा हा अगदी कडक, फ्रेश असावा. असा सॉफ्ट किंवा दबता असा हा बटाटा नसावा. हात लावून पाहायचा किंवा बटाटा दाबून पाहायचा. अगदी कडक असा असेल तरच तो घ्यायचा. अगदी कुठे प्रेस होतोय, सॉफ्ट झालाय तर असे बटाटे अजिबात घ्यायचे नाही.
ते अगदी सुकलेले आणि जुनाट असे बटाटे असतात. बऱ्याचशा बटाट्यांवरती अगदी बारीक अशा सुरकुत्याही दिसतात, तर तेही सुद्धा बटाटे घ्यायचे नाही. ते सुद्धा अगदी जुनाट असतात. बऱ्याच वेळ बाजारामध्ये हे जुनाट बटाटे चांगल्या बटाट्यांमध्ये मिक्स करून ते विकलेही जातात. दुसरी गोष्ट म्हणजे बटाट्यांवरती कुठे मोड वगैरे तर आलेलं नाही ना, हे सुद्धा पाहायचं. कुठे चीर पडलेली नाही, कुठे सडलेला वगैरे नाही ना, हे सुद्धा बटाटे विकत घेताना चेक करायचं. आणखीन एक म्हणजे बटाट्यांवरती बऱ्याच वेळा हिरवट भाग सुद्धा आपल्याला दिसतो. तर बटाटा जर हिरवट असेल, तर तो सुद्धा कधीही घ्यायचा नाही. बऱ्याच वेळ काय होतं ना, की इतर भाज्यांमुळे बटाटे हे ओलसर असतात, थोडे ओले बटाटे असतात आणि ते जरी चुकून आपल्या घरी आले, तरी सगळ्यात पहिल्यांदा एका कोरड्या नॅपकिनने सगळे बटाटे कोरडे करायचे आणि त्यानंतरच ते हवेशीर ठिकाणी ठेवायचे. पावसाळा वगैरे असेल, तर शक्यतो भाज्या या ओलसर असतात. त्यामुळे जर ऑप्शन नसेल, तर असे बटाटे भिजले तरी काही हरकत नाही, परंतु ते वापरण्याआधी पूर्णपणे कोरडे ठेवूनच ते साठवून ठेवायचे. आता राहिला प्रश्न बटाटे स्टोअर करण्याचा, तर त्याचे बरेचसे असे ऑप्शन आहेत. एक म्हणजे बऱ्याचशा फळभाज्या वगैरे ठेवण्यासाठी अशी जाळी आपल्याला फळांसोबत मिळते. तर ही जाळी फेकून न देता त्याचाही वापर तुम्ही बटाटे स्टोअर करण्यासाठी करू शकता. आता या जाळीमध्ये तुम्ही हे सगळे बटाटे असे व्यवस्थित भरून कुठेही हवेशीर ठिकाणी ते टांगून ठेवू शकता. म्हणजे इतर कुठल्या फळभाज्यांसोबत किंवा कांदे लसणासोबत ते राहणार नाही. सेपरेट ते हवेशीर ठिकाणी राहतील. आता हे तर झालं, की कमी क्वांटिटीमध्ये बटाटे असतील तरचा प्रश्न आणि जर बटाटे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये असतील, तर बटाटे विकत घेतानाच बऱ्याच वेळा अशा गोण्या त्यामध्ये मिळतात. तर या गोण्यांमध्येच तुम्ही हे एकदा व्यवस्थित चेक करून अगदी बरेच दिवस स्टोअरही करून ठेवू शकता. अगदी पूर्वीपासून आपणही पाहिलंय, अशा ज्या टोपल्या पहिल्या मिळायच्या, मोठे-मोठे टोपले हे असायचे. त्यामध्ये कांदे, लसूण, बऱ्याचशा फळभाज्या या स्टोअर करून ठेवल्या जायच्या. असेच टोपले आजही मार्केटमध्ये मिळतात. तर अशा मोठ्या आकाराच्या टोपल्यांचा वापर सुद्धा तुम्ही बटाटे स्टोअर करून ठेवण्यासाठी वापरू शकता. आता जर छोटीशी फॅमिली असेल, तर मोठ्या प्रमाणात बटाटा आपल्या घरात येत नाही. अगदी 1 ते 2 किलो बटाटे असतात. मग हे बटाटे साठवून कसे ठेवायचे? तर मार्केटमध्ये अशा मोठ्या आकाराचे किंवा लहान आकाराचे आपल्याला बास्केट मिळतात किंवा कांदे बटाटे स्टोअर करण्यासाठीची ट्रॉलीसुद्धा मिळते. तर त्यामध्ये तुम्ही हे बटाटे साठवून ठेवू शकता. तर बटाटे हे डायरेक्टली असे साठवून न ठेवता, बटाटे सगळ्यात आधी व्यवस्थित चेक करायचे. ते सेपरेट ट्रॉलीमध्ये ओतून किंवा अशा बास्केटमध्ये ठेवायचे आणि यानंतर यावरती आपल्याला असे पेपरचे तुकडे किंवा पेपरचे छोटेसे असे तुकडे करून त्याचे बोळे या बटाट्यांच्या मध्ये-मध्ये ठेवायचे आहेत. आता पेपरचे असे तुकडे ठेवण्यामागचं कारण म्हणजे बटाट्यांमध्ये बऱ्याच वेळ मॉइश्चर जमा होतं किंवा हवेतील बदलावामुळे बटाटे हे सॉफ्ट होऊ लागतात. तर बटाट्यांमधलं जमा झालेलं मॉइश्चर पेपरचे हे तुकडे सहज ॲब्झॉर्ब करून घेतात. त्यामुळे पेपर यामध्ये ठेवणं खूपच गरजेचं आहे. बऱ्याच वेळ मी असंही ऐकलंय, की असे जे खाकी कलरच्या पेपर बॅग असतात, त्यामध्ये सुद्धा बटाटे हे खूप छान स्टोअर केले जाऊ शकतात. फळं सुद्धा यामध्ये छान राहतात. कारण या पेपर बॅग यामधील जे एक्स्ट्रा मॉइश्चर आहे ते प्रॉपर ॲब्झॉर्बही करून ठेवतं. त्यामुळे या फळभाज्या व्यवस्थित साठवून ठेवल्या जाऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बटाटे हे तुम्ही कुठे स्टोअर करून ठेवताय. बऱ्याचशा गृहिणींना सवय असते, की चला फ्रिजच्या शेजारी जागा आहे, तर कांदे बटाट्याची ट्रॉली तिथे ठेवून दिली. गॅसच्या शेजारी जागा आहे, तर तिथे सुद्धा बटाटे ठेवून देतात किंवा जर आपलं किचनचं सिंक आहे, त्याच्या आसपास जागा शिल्लक राहिली, तर तिथे सुद्धा कांद्या बटाट्याची ट्रॉली हे ठेवून देतात. पण असं अजिबात करायचं नाही, कारण गॅस किंवा फ्रिजचं जी गरम वाफ आहे, त्यामुळे सुद्धा बटाटे खराब होऊ शकतात. सिंकच्या आसपास तुम्ही जर कुठे कांदे बटाटे ठेवत असाल, तर तिथले एक्स्ट्रा जे मॉइश्चर आहे, जो ओलसरपणा असतो, त्यामुळे सुद्धा बटाटे हे खराब होऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, बटाटे खूप गरम किंवा खूप थंड म्हणजे फ्रिजमध्ये सुद्धा कधीही स्टोअर करून ठेवायचे नाही. तर अगदी हवेशीर, मोकळ्या अशा ठिकाणी, मेन म्हणजे कांदे, बटाटे, लसूण एकत्रही ठेवायचे नाही, ते नेहमी सेपरेट ठेवायचे. असे हे छोटेसे उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. त्यामुळे अगदी बरेच दिवस बटाटे हे व्यवस्थित साठवून ठेवले जाऊ शकतात.